आसामच्या या योद्ध्याला ईशान्येकडील किंवा आसामचा शिवाजी म्हटलं जातं. नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत थोडा वेळ राहा. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाळीव इतिहास. जे आपल्या चॅनलला आत्ताच नवीन जोडले असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. हजारो व्हिडिओ तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असे पाहायला मिळतील. आवडल्यास नक्कीच शेअर त्या ठिकाणी करा, आपल्या सूचना मांडा. तर आजचा आपला विषय जो आहे तो आहे लचित बडफुकन यांना आसामचे शिवाजी म्हटले जाते. याचं कारण काय, नेमकं कोण होते लचित बडफुकन आणि त्यांना तसं का म्हटलं जातं? हा आढावा घेत असताना आपल्याला असं दिसून येतं की ज्यावेळेला दिल्ली या ठिकाणी मोगलांची सत्ता आहे, मुस्लिमांची सत्ता आहे, त्याच वेळेला जो ईशान्येचा जो भाग आहे, तर ईशान्य भागामध्ये खास करून आसाम आणि त्याच्या बाजूचा परिसर, तर या भागावर अहोम घराण्याची सत्ता होती. तर हे जे असणारं अहोम घराणे जे आहे याची 12व्या शतकापासून ते तब्बल 18व्या शतकापर्यंत म्हणजे जवळपास 600 वर्ष या घराण्याची सत्ता होती. साहजिकच आहे, त्यामुळं ज्यावेळेस मोगल सत्तेवर आले, मोगलांचं जे वर्चस्वादी धोरण होतं, तर त्या धोरणामुळे यांना वारंवार संघर्षाला सामोरं जावं लागलं आहे. तर या संघर्षातला एक भाग म्हणून ज्यावेळेस आपण बघितलं की 17व्या शतकामध्ये म्हणजे 1650च्या आसपास इथं असणारा अहम घराण्याचा जो राजा होता ध्वजकीर्ती, तर याला मोगलाबरोबर अतिशय मानहानिकारक अशा प्रकारचा एक तह स्वीकारावा लागला. एवढंच नाही तर आपल्या मुलीचा विवाह सुद्धा मोगलांशी करून द्यावा लागला आणि याच्यातच त्याचं निधन झालेलं आहे. साहजिकच आहे, त्याचा जो मुलगा होता चक्रध्वज सिंग, हा ज्यावेळेस गादीवर आला त्याने शपथ घेतली होती की मोगलांना या ईशान्य भागामध्ये मी पाऊल ठेवू देणार नाही, आणि त्यानुसार तो कामाला लागला. योगायोगानं त्याला त्या कालखंडातलं एक फार महत्वाचा अशा प्रकारचा जी त्याला पण साथ मिळाली, तर ते आहे लचित बडफुकन याची. हा जो लचित आहे, लचित हा सुद्धा अहोम घराण्याचा एक घटक. त्याचे वडील सुद्धा याच घराण्यामध्ये राज्यपाल वगैरे मोठ्या हुद्द्यावर त्यांनी काम केलं होतं. लहानपणापासून या लचितला घोडेस्वारी असेल किंवा युद्धकला याच्यामध्ये फार अशा प्रकारची आवड होती. आणि ज्यावेळेस तो वयात आला, तर त्यावेळेला या अहोम घराण्यातल्या चक्रध्वज सिंगनी त्याला आपला बुरफुकन, खरं तर तो बोरफुकन आहे, मात्र आसामी भाषेमध्ये त्याला बुडफुकन म्हटलं जातं. तर बुडफुकन म्हणजेच सैन्याचा सर्वोच्च सेनापती म्हणून त्याची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे. ज्यावेळेस तो सैन्याचा सेनापती झाला, तर त्यावेळेला याचा जर कालखंड आपण बुडफुकनचा बघितला, तर तो आहे, त्याचा जो जन्म आहे 24 नोव्हेंबर 1622 ते 25 एप्रिल 1672, म्हणजेच बरोबर छत्रपती शिवरायांसारखं याचं आयुष्य फक्त 50 वर्षाचं आहे. तर यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामध्ये अडकून पडलेले होते. त्यावेळेस आपल्याला माहित आहे त्यांची जबाबदारी मिर्झा राजा जयसिंगाचा मुलगा रामसिंगवर दिलेली होती. योगायोगानं आता शिवाजी महाराज निष्ठुरानंतर याच रामसिंगावर म्हणजे जयपूरचा राजा याच्यावर आसामच्या या अहोम घराण्याच्या सत्ता बुडवण्याकरता त्याची नियुक्ती करण्यात आली. या लचितनं अनेक अशा प्रकारचे पराक्रम गाजवले, अनेक युद्धामध्ये त्यानं भाग घेतला. मात्र सर्वात महत्वाचा जो असेल तर तो आहे 1671 साली या लचितनं जे युद्ध खेळलं, सराईघाटचं युद्ध त्याला म्हटलं जातं, याच्यातला त्यानं केलेला पराक्रम अद्वितीय अशा प्रकारचा पराक्रम होता. तर त्यानुसार ज्यावेळेस ब्रह्मपुत्राचे नदी जे पात्र आहे, आसाम या ठिकाणचं विस्तीर्ण पात्र, काही ठिकाणी 1 किलोमीटर 2 किलोमीटर पात्र रुंद असतं, तर अशा वेळेला या मोगली फौजांना म्हणजेच रामसिंगांना नदीच्या पात्राच्या जवळ येऊ दिलं, जिथून पात्र अरुंद आहे अशा प्रकारच्या पात्रातून ते सैन्य ज्यावेळेस मध्ये घुसलं, तर त्यावेळेला गनिमी काव्याच्या सहाय्यानं, म्हणजे तिथला गनिमी कावा काय आहे, जसं आपल्या इथला डोंगरातला गनिमी कावा आहे, तर तिथं छोट्या बोटीचा वापर करून अचानकपणे त्यांच्यावर हल्ला करणं, त्यांचं सैन्याला त्या ठिकाणी बुडवणं, त्यांचं असणारं जी काही युद्ध सामग्री असेल त्याचा नायनाट करणं, अशा प्रकारचं त्यानं ही जी मोहीम हाती घेतली. आणि त्यामुळं या रामसिंगाला सळो की पळो करून सोडण्याचं काम या असणाऱ्या लचितनं त्या ठिकाणी केलंय. या दरम्यान लचितवर अनेक अशा प्रकारच्या जखमा त्याला युद्धामध्ये झाल्या होत्या. तोही आजारी पडलेला आहे. मात्र अशा अवस्थेमध्ये आजारी असताना सुद्धा आपल्या सैन्यांना बळ देण्याकरता तो प्रत्येक मोहिमेवर त्या ठिकाणी, या युद्धाच्या प्रत्येक मोहिमेवर जिथं जिथं त्याची जी काही तळ पडला होता, तिथं तिथं जाऊन आपल्या सैनिकाला त्यानं प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि त्यामुळं साहजिकच आहे, हे जे सैन्य होतं त्यांचं मनोधैर्य वाढल्यामुळं मोगलांना माघार घ्यावं लागले.
कधी नाही ती मोगल याच्यामध्ये हारलेली आहेत. म्हणजेच जोपर्यंत लचित बोडफुकन त्या ठिकाणी आहे तोपर्यंत या मोगलांच्या सैन्याला आसाममध्ये पाय त्या ठिकाणी ठेवता आलं नव्हतं. आणि साहजिकच आहे याच्यामध्ये मोठा विजय मिळाल्यानंतर आपलं कार्य संपलं. एक कार्य संपल्याची जाणीव झाली, त्याचा आजारपण काही दूर झालं नाही आणि त्यामुळे शेवटी 25 एप्रिल 1672ला त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं. जोरहाट या ठिकाणी त्यांचं म्हणजे अतिशय शाही इतमामामध्ये त्यांना अंत्यविधी त्या ठिकाणी करण्यात आला. आणि त्यानंतर आपण बघितलेलं आहे की या बोरफुकनमुळेच आसामचा असणारी हिंदू संस्कृती, आसामच्या असणाऱ्या अहम घराण्याची जी काही सत्ता असेल ही टिकून कायमस्वरूपी राहिली. आणि जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत मोगलांना त्या ठिकाणी कधीही येता आलं नाही. साहजिकच आहे अतिशय कमी संख्येबळाच्या जोरावर छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन या लचितनं या मोगलांना सळो की पळो करून सोडलं. आणि म्हणून या लचितला आसामचं शिवाजी महाराज म्हटलं जातं. यांच्या नावानं नेमकं काय काय आहे, फार या आसाम सरकारनं त्यांचा फार मोठा अशा प्रकारचा गौरव त्या ठिकाणी केलेला दिसतोय. 24 नोव्हेंबर ही लचित बोडफुकनची जी जयंती आहे तर तो आसाममध्ये लचित दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. दुसरं आहे की खडकवासला या ठिकाणी जी एनडी आहे, राष्ट्रीय जे काही लष्करी प्रबोधिनी जी असेल, डिफेन्स अकॅडमी ज्याला आपण म्हणतो खडकवासल्याची पुण्यातली, तर तिथं जो बेस्ट कॅन्डिडेट म्हणजे तिथं मिलिटरीतली जी काही भरती होऊन ज्याची ट्रेनिंग चालली जाते त्यानंतर सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचा जो कॅन्डिडेट असेल, प्रशिक्षणार्थी असेल, तर त्याला लचित बोरफुकन सुवर्ण पदक तिथं देऊन त्याचा गौरव केला जातो. जोरहाटच्या होलोंगपार नावाचा जो भाग आहे जिथं त्यांचं निधन झालं तर त्या ठिकाणी त्यांना दफन केलं. त्या ठिकाणी 125 फूट उंचीचा लचित बोरफुकनचा पुतळा त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि जिथं हे लढाई झाली सराई घाटची, तर या लढाईच्या ठिकाणी सुद्धा फार मोठा अशा प्रकारचं युद्ध स्मारक उभा केलेलं आहे. आणि महाराष्ट्राचं भाग्य किंवा या शिवरायांचं आणि आसामचं नातं काय आहे, कारण का 125 फूट उंचीचा या लचित बोरफुकनचा जो पुतळा आहे होलांगपार या ठिकाणचा, तर तो आपल्या मराठी माणसानं म्हणजेच राम सुतार यांनी तयार केलेला आहे. हे एक वेगळेपण या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. तर या लचित बोरफुकनचं शिवरायांचं साम्य काय हे पाहिलं आपण. दोघांना 50 वर्षाचं आयुष्य मिळालं हे तर आहे, मात्र सर्वात महत्वाचं की बेलोडीची मल्लमाच्या स्वारीच्या वेळेला शिवरायांनी कशा प्रकारची शिक्षा दिलेली आपल्याला दिसते, किंवा एकंदर आपल्या असणारा प्रतापराव गुजराला कशा प्रकारचं खरमरीत पत्र लिहिलं, स्वतःच्या असणाऱ्या त्यांनी काकाला कशा प्रकारे अटक केली, हे जे काही उदाहरण आपण जर मामाला कशा प्रकारे अटक केली आपण जर पाहिलं असेल तर तशाच प्रकारचे एक उदाहरण या लचित बोरफुकनचं दिसतंय. ज्यावेळेला या युद्धाच्या दरम्यान त्यांच्या काकांनी कुचराईपणा किंवा निष्काळजीपणा एका युद्धामध्ये केला, त्यावेळेला लचित बोरफुकननं काकांना तलवारीनं ठार करून टाकलं. आणि ते एक वाक्य वापरलेलं आहे, काका माझ्या देशापेक्षा मोठे नाहीत. हे कर्तव्य या लचित बोरफुकननं त्या ठिकाणी बजावलेलं आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळं या जसं छत्रपती शिवाजी महाराज मोगलापुढे कधी झुकले नाहीत, तसंच लचित बोरफुकन जोपर्यंत आहे तोपर्यंत अहम जे काही सत्ता होती किंवा आसामकडं या मोगलांची पुन्हा डोळे वटारून पाहण्याची हिंमत झाली नाही. हे सुद्धा योगायोग दोघांच्या बाबतीत सारखा त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि म्हणून ज्यावेळेस आपण बघितलेलं आहे की या भारत सरकारनं सुद्धा फार छान अशा प्रकारचा त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला. धुबरी जिल्ह्यातल्या एका गावामध्ये लचित बोरफुकनचं एक लष्करी तळ उभा केलं आता त्यांच्या नावानं. ते एक महत्वाचं आहे. आणि त्यामुळंच आपण जर बघितलं, एक आढावा घेतला, तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की बाहुबली पिक्चर मधला शेवटचा जो सीन आहे फार मोठा, तिथं जो बाहुबलीचा, तर तो बाहुबलीचा सीन हा लचित बोरफुकनच्या शेवटची जी काही लढाई होती सराईघाटची, त्या लढाईची प्रेरणा घेऊनच तयार केलेला आहे. आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज असतील, गुरु नानकजी असतील, किंवा बाकीचे विजयनगर साम्राज्य असतील, कदाचित बंदा बहादूर असतील, तर अशाच प्रकारचे अनेक वीर या मातीनं दिले. आणि म्हणून या भारताचा कधी चीन म्हणण्यापेक्षा इराक, इराण, सिरिया, लिबिया हे झाले नाहीत. भारताचा भारतच राहिला, तिथली हिंदू संस्कृती टिकून राहिली. त्याचं कारण होतं लचित सारखे छत्रपती शिवरायांना मानलेले वीर. आणि म्हणून यांना शिवरायांच्या गनिमी काव्याचा वापर करून स्वाभिमान त्यांनी जीवन ठेवला. आणि म्हणूनच या लचित बोरफुकनला आसामचं शिवाजी महाराज म्हटलं जातं, हे उचितच आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. आणि जे नवीन असतील ती पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा गाळीव इतिहास.